मित्रहो, जर तुम्ही उद्योग सुरू करू इच्छिता तर काही गोष्टी आहेत जे तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. त्यातलं पहिली गोष्ट म्हणजे इंटरेस्ट आणि स्किल. बरोबर, ह्या दोन्ही गोष्टी एकमेकाला जोडत आहे. कारण की स्किल आहे तरच इंटरेस्ट येणार आणि इंटरेस्ट जे आहे ते तुम्हाला स्किल शिकावे लागेल. ठीक आहे, म्हणून हा एक टॉपिक आहे इंटरेस्ट आणि स्किल. ठीक आहे, जर एखादा व्यक्ती त्या व्यवसायामध्ये जर इंटरेस्टच दाखवला नाही तर कालांतराने तो व्यवसाय हा ठप्प पडायच्या मार्गावर येतो. म्हणून तुम्ही जो बिझनेस करता या फिर जो तुम्ही व्यवसाय करता त्यात तुम्हाला इंटरेस्ट घेणं महत्त्वाचं असते. ठीक आहे, आणि स्किल कशामुळे तुमचं उपयोगी पडणार, कारण की बरेच असे मंडळी आहे की युवा उद्योजक आहे त्यांना स्किल असतात पण त्यांना शोधावं लागेल. ठीक आहे, आता स्किल हे तुम्हाला तुमचं शोधावं लागेल की तुमच्या अंगात वेगळं काय आहे की ते तुम्ही चांगल्या प्रकारे करू शकता. बरोबर, जसं कम्युनिकेशन स्किल असते, तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खोलायला आणि जोडायला आवडते, हे पण स्किल आहे. बरोबर, तर जो कोणाचा हँडरायटिंग्स वगैरे छान आहे, त्याच्यानंतर मॅथमॅटिक्समध्ये तुमचा कोणी हात नाही बघू शकत, म्हणजे छोटे छोटे कॉन्सेप्ट असतात ना मॅथ्सचे, ते जर तुमचं चांगलं असतात तर त्याला धरून तुम्ही बिझनेस या फिर उद्योग सुरू करू शकता. ठीक आहे, आता हा झाला पहिला पॉईंट की स्किल आणि इंटरेस्ट. ठीक आहे, आता तुम्हाला कळलं की इंटरेस्ट आणि स्किल ह्या दोन गोष्टी आपल्याला समजल्या. आता यानुसार तुम्हाला सेक्टर निवडायचे आहे. आता बिझनेस सुरू करताना एक तर सर्व्हिसेस सेक्टर येणार या फिर मॅन्युफॅक्चरिंग युनिट येणार, प्रोडक्ट लाईन येणार. बरोबर, सर्व्हिसेस भाग वेगळा आहे आणि प्रोडक्ट लाईन मॅन्युफॅक्चर भाग वेगळा आहे. बरोबर, सर्व्हिस लाईन म्हणजे की सर्व्हिस इंडस्ट्रीज म्हणजे की लोकांच्या सर्व्हिसेस तुम्ही लोकांना गेन करू शकता फिर विकू शकता, हा एक सर्व्हिसेसचा पार्ट आहे. आणि प्रोडक्ट लाईन म्हणजे तुम्ही जर एखादं मॅन्युफॅक्चरिंग युनिट तयार करू इच्छा आहे तुम्हाला तर ते पण तुम्ही तिथं सुरू करू शकता. स्किल आहे, इंटरेस्ट आहे, आता तुम्ही सेक्टर चूज करा. ठीक आहे, जर तुमची कम्युनिकेशन स्किल चांगली आहे, इंटरॅक्ट पीपल्ससोबत तुम्ही लोकांसोबत चांगलं करू शकता, तुम्ही सर्व्हिस लाईन्समध्ये जा. जर तुम्हाला काही वेगळं काही निर्माण करायचं आहे तर तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये पण जाऊ शकता, प्रोडक्ट लाईन्समध्ये पण जाऊ शकता. आपल्याला कळायला की माझ्या अंगात हे स्किल आहे, मला याच्यात इंटरेस्ट आहे, यानुसार मी हे लाईन पकडली या फिर हे सेक्टर पकडलं. सर्व्हिस लाईन म्हणजे खूप प्रकार येतात. बरं, जसं मोबाईल सर्व्हिस सेंटर आहे, त्याच्यानंतर कार वॉशिंग सेंटर आहे, हे सर्व्हिसेस आहे. जे बँक्स आहेत त्यांचे पण तुम्ही सर्व्हिसेस, त्यांचे प्रोडक्टचे सर्व्हिसेस लोकांना प्रोव्हाइड करू शकता. ठीक आहे, सर्व्हिसेसमध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा मित्र हो, की तुम्हाला तिथं कम्युनिकेशन स्किलवर भर द्यायला पाहिजे. जर तुमची कम्युनिकेशन स्किल चांगली आहे तरच तो बिझनेस तुमचा एक्सपांड होतो. प्रोडक्ट लाईन तुम्ही जर तुमचा उद्योग निर्माण करू शकता. लघु उद्योग आहे, पेजच्या सेक्शनमध्ये जर तुम्ही गेला तर बरेच असे मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे, ते तुम्ही तिथं त्यांना कॉन्टॅक्ट करून त्यांचं सप्लायर बनू शकता या फिर डिस्ट्रीब्युटर बनू शकता या फिर त्यांच्या थ्रू मदत घेऊन तुम्ही तुमचं युनिट स्वतः तयार करू शकता. काय संकल्पना असतात ते तुम्ही तिथं विचारू शकता आणि तिथं तुम्ही मला माहिती मिळून जाणार. आता तिसरा येणार, तुम्हाला रिसर्च करावे लागणार. बिझनेसमध्ये स्ट्रॅटेजी आहे. जर तुम्हाला बिझनेस एक्सपांड करायचा आहे, या बिझनेसमध्ये तुम्हाला यशस्वी व्हायचं आहे तर तुम्हाला रिसर्च करणं महत्त्वाचं आहे. ठीक आहे, आता रिसर्च तुम्ही कोणत्या प्रकारे करू शकता. ठीक आहे, मी काही छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला इथं सांगेन. इलेक्शन होतात, बरोबर, ज्यांना चांगले जास्त वोट मिळते ते इलेक्शन जिंकते. तोच फॉर्म्युला तुम्ही बिझनेसमध्ये आणा. तुमच्याजवळ काही कन्सेप्ट आहे, ते कन्सेप्ट तुम्ही 10 लोकांना शेअर करा. तुमच्या जे भावंडे आहे, मित्र आहे, आपले मराठी युवा, त्यांना शेअर करा आणि तिथून तुम्ही फीडबॅक पहा की पॉझिटिव्ह किती येतात आणि निगेटिव्ह किती येतात. सिंपल, एखादा तुमच्यावर कन्सेप्ट आहे, चांगली कन्सेप्ट आहे, जर 10 पैकी मॅक्झिमम जणांनी त्याचा पॉझिटिव्ह तुम्हाला होकार दिला तो ते स्कीम तुम्ही तिथं इन्व्हॉल्व करू शकता. ठीक आहे, आणि दुसरं तर नाही तर निगेटिव्ह आला तर तो विशेष बंद करून टाकायला पुरते, असं माझी तरी इच्छा आहे. ठीक आहे, तर हा झाला रिसर्चचा पार्ट. ठीक आहे, हे पण एक रिसर्च आहे. आता रिसर्च करताना जर तुम्ही एखादं किराणा शॉप वगैरे या फिर होलसेल मार्केट असे काही जर या सेक्टरमध्ये जर तुम्ही ओढत आहे तर तुम्हाला याचे पण रिसर्च करणं आवश्यक लागेल. कारण की कोणाकडे कोणता क्वालिटीचा माल हा तुम्हाला प्रोव्हाइड होणार हे तुम्हाला रिसर्च करताना आपल्याला काही गोष्टी लक्षात पण येतात, त्याच्या मागचे ड्रॉबॅक सुद्धा आपल्याला कळतात आणि त्या ड्रॉबॅकवर आपण कशा प्रकारे व्यवस्थित करून त्याचा बिझनेस तुम्ही इथं सुरू करू शकता. आणि चौथा टॉपिक म्हणजे फंडिंगचं. ठीक आहे, गुंतवणूक तुम्ही कशा प्रकारे करू शकता आणि कोणत्या प्रकारे गुंतवणूक करण्याची तुम्हाला इथं काळजी घ्यावी लागेल. ठीक आहे, गुंतवणूक करताना मित्र हो कधी एक लक्षात ठेवा, सुरुवातीला तुम्ही जर गुंतवणूक करताय तर माझी तरी इच्छा आहे की तुम्ही ज्या फील्डमध्ये आहे ना त्या फील्डमध्ये एक ॲटलिस्ट 6 महिन्या तुम्ही तिथं नोकरी करा. मी तुम्हाला हे नाही म्हणत की चांगल्या मोठ्या कंपनीत तुम्ही नोकरी करा. ठीक आहे, कारण मोठ्या कंपनीमध्ये काय होते की त्यांचे वर्क हे डिवायडेड असतात की तू फक्त सेलिंग काम करशील आणि तू फक्त अकाउंटिंगचंच काम हे तिथे डिवाइड आहे. छोट्या कंपनीत तुम्ही जॉब करा, छोट्या फर्ममध्ये तुम्ही जॉब करा, कारण की तिथं एकटा माणूस सगळ्या गोष्टी तुम्हाला तो सांगते आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला ते शिकायला भेटेल. आणि
आपला पॉईंट होता गुंतवणूक. ठीक आहे. आणि गुंतवणूक कशा प्रकारे करू शकता तुम्ही. ठीक आहे. तर सुरुवातीला गुंतवणूक करणं फार असं नाही आहे. तुम्हाला जे सध्या कामाचं आहे त्याच्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करा. मार्केटिंगमध्ये तुम्ही गुंतवणूक करा. ठीक आहे. सॉफ्टवेअरमध्ये गुंतवणूक करा. ॲप्समध्ये गुंतवणूक करा. त्यानंतर वेबसाईटमध्ये गुंतवणूक करा. ठीक आहे. एक युनिक नंबर आहे तुमचा ब्रँडचा, एक युनिक नंबर ठेवा. याच्यामागे थोडं गुंतवणूक करा. हे काय स्टार्टिंग फॉर्म आहे, कारण की आपल्याला टॉपिक्स तो आहे की नवीन उद्योजकांना प्रेरणा देण्यात येईल. ठीक आहे. तर हे छोटे छोटे जे कन्सेप्ट आहे ते तुम्ही इथं लक्षात घ्यायला पाहिजे. कारण की मी हे नाही म्हणत की बा 1-2 लाख रुपये लावा आणि बिझनेस स्टार्ट करा. सुरुवातीला नाही. सुरुवातीला तुम्ही तुमची स्टेबिलिटी चेक करा, तुमचं तिथं परफॉर्मन्स चेक करा, तुमची स्किल चेक करा, तुम्ही कुठपर्यंत त्या बिझनेसमध्ये जाऊ शकता हे तुम्ही ते शिका. आणि त्याच्यानंतर मग फंडिंग करा. ठीक आहे. जर तुमचा बिझनेस हा 6 महिने 1 वर्ष चांगला रन झालं तर तुम्हाला फंडिंगमध्ये तुम्ही स्वतः इंटरेस्ट घ्यायचा. तर मी हे तिथं मांडणार तुम्हाला की सुरुवातीला फंडिंग मोजकीच राहिली पाहिजे आणि त्या मोजक्यानुसार तुम्ही उद्योग आहे तो सुरू करायला पाहिजे आणि सुरू करता आला पाहिजे. 5वा पॉईंट तो राहणार तो मार्केटिंग आणि प्लॅनिंग. ठीक आहे. आता कोणताही बिझनेस आणि कोणताही उद्योग हा एका डोअरपर्यंत सीमित न राहू देता लोकांपर्यंत तो पोहोचायला पाहिजे. त्यासाठी मार्केटिंग करणं तुम्हाला आवश्यकता राहते. ठीक आहे. आता मार्केटिंगमध्ये एक ऑफलाईन मार्केटिंग राहते आणि एक डिजिटल मार्केटिंग राहते. तर आता या सध्याच्या काळात तुम्ही डिजिटल मार्केटिंगचा भर इथं सगळ्यात जास्त घेऊ शकता. डिजिटल मार्केटिंगमध्ये जितके तुम्ही सोशल मीडिया साईट आहे, फेसबुक, इंस्टा, लिंक्डइन, यूट्यूब. ठीक. आपण काही सर्च करताना मधात एका कंपनीचं कोणतं प्रोडक्ट येते. ठीक आहे. खाली त्याच्या थोडं पॉईंट असते, एक तर क्लिक करा, इन्स्टॉल करा, अप्लाय करा, मेसेज टाका, लाईक करा, असे ते जे येतात ना तेच आहे डिजिटल मार्केटिंग. ठीक आहे. तर तो एक कन्सेप्ट तुम्ही तिथं चूज करा. जर तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही फेसबुकला चूज करा, तुम्ही इंस्टाला चूज करा, तुम्हाला लिंकिंगला चूज करा, गुगल ॲड्सला चूज करा, यूट्यूबला चूज करा. सुरुवातीला कोणतेही एक चूज करा आणि तुमची मार्केटिंग तिथं तुम्ही सुरू करून द्या. हे सगळं सुरू करताना त्याच्या मागे प्लॅनिंगसुद्धा करणं आवश्यक आहे. कारण की बघा मित्र, मार्केटमध्ये नवीन नवीन प्रोडक्ट्स निर्माण होतात, नवीन नवीन उद्योजक येतात. तर तुमचा प्रोडक्ट हा कशा प्रकारे लोकांपर्यंत पोहोचेल यामागे तुम्हाला प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. प्लॅनिंग हे वेळोवेळी चेंज करता आली, चेंज होतेच प्लॅनिंग. ठीक आहे. जर लेटेस्टचं जर उदाहरण पाहिलं, कोविडमुळे पहिले ऑफलाईन मार्केटिंग जास्त चालू होती, आता ऑनलाईन मार्केटिंग जास्त चालते. तर हे जे प्लॅनिंग आहे, पहिले जे ऑफलाईन मार्केटिंग करत होते ते आता डिजिटल मार्केटिंग करतात. तो हे जो प्लॅन आहे ना तो तुम्ही तिथं तुमच्या सर्व्हिसेसनुसार, तुमच्या काळानुसार हे तुम्ही तिथं बदलत राहावे. ठीक आहे. प्लॅनिंग मोस्टमध्ये इम्पॅक्ट पडते बिझनेसमध्ये. काही पॉईंट आहे, असे खूप पॉईंट आहेत जे तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये इन्व्हॉल्व करून तुम्ही एक चांगला उद्योजक तिथं घडू शकता. बिझनेस स्टार्ट करताना कोणत्या गोष्टीची लक्षात तुम्ही घ्यायला हवे. एक म्हणजे तुमची स्किल आणि इंटरेस्ट. ठीक आहे. दुसरं तुमचं सेक्टर, स्किलनुसार तुम्ही सेक्टर चूज करायला पाहिजे. ठीक आहे. तिसरं त्या मागे तुमचं रिसर्च करता आलं पाहिजे. ठीक आहे. आणि चौथं गुंतवणूक कशा प्रकारे करायला पाहिजे. ठीक आहे. आणि 5वं जे आहे ते आहे मार्केटिंग कशी करायला पाहिजे आणि त्यामागे प्लॅनिंग कसं तुमचं असायला पाहिजे. ठीक आहे. हे 5 जे मुद्दे आहेत ते मी माझ्या ज्ञानाप्रमाणे या माझ्या